देवेंद्र फडणवीस घर फोडत नाही तर घर जोडतात. बाळासाहेबांची इच्छा पूर्ण करून फडणवीसांनी पुण्याईचं काम केलं. आमदार सदाभाऊ खोत यांचा ठाकरे बंधूंना टोला. कल्याणमध्ये शिंदेंच्या शिवसेनेमध्ये उत्तर भारतीय पदाधिकाऱ्यांचा प्रवेश. काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. मराठी हिंदीचा वाद असताना उत्तर भारतीयांचा शिंदेंच्या सेनेमध्ये प्रवेश. ठाण्यामधल्या टेंबी नाका परिसरात उद्धव ठाकरेंना डिवचणारे बॅनर झळकले. बॅनरवरील व्यंगचित्रातून उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न. पुणे स्थानकाजवळ महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न. काल रात्रीच्या सुमारास घडली घटना. सूरज शुक्ला नावाच्या व्यक्तीकडून हातामध्ये कोयता घेऊन पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न. आरोपी सूरज शुक्लाला पुणे पोलिसांच्या ताब्यात घेतले. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीडच्या विशेष मकोका कोर्टामध्ये सुनावणी. वाल्मिक कराडच्या निर्दोष मुक्तीच्या अर्जावर युक्तिवाद पूर्ण. आज कोर्टाकडून निर्णय दिला जाणार. चार्ज फ्रेम होण्याचीही शक्यता. आजपासून बच्चू कडू यांची सातबारा कोरा यात्रा. विठ्ठला सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे. पोस्ट करत बच्चू कडूंचं विठ्ठलाकडे साकडं. नाशिकच्या गंगापूर धरणातून 5186 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. गोदाघाट परिसरात पाणी पातळीमध्ये वाढ. दुतोंड्या मारुतीच्या कमरेच्या वर पाणी. येत्या 24 ते 48 तासांमध्ये विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट. चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदियामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज. राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता. पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्याला हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी.